आपल्या विदर्भातला फेमस येशू कचीरवाला भेटला ना भाऊ आपल्याला, आणि तो काय म्हणते ते पापुडे ब्लॉग मध्ये. तर काय म्हणता मग पोट्टे, इंस्टाग्रामवर रील पाहत होतो आणि तेवढ्यात हा व्हिडिओ आला आपल्या मोबाईलवर. मग लक्षात आलं की आज तर 15 ऑक्टोबर आहे, आज तर श्री देव मामलेदार येणार आहे शेगावले. आणि तेवढ्यात पोराचे फोन आले, पोरं म्हणत आज आपल्याला शेगावला जायचं रमाभाऊल पाहायले. मग केलीन डायरेक्ट क्रुझर निघलो आम्ही. आणि पोरं तर जायच्या आधी गाडी तर दांगडू करून राहिले होते रे बा. शेगावच्या बाहेर थांबलो लघवी करायला, आणि पोरं म्हणत जास्त टाइमपास करू नका, लवकर चला. आलो बा शेगाव मध्ये, तिथं लय गर्दी होती. मग सगळ्यात पहिले पार्किंग मध्ये गाडी लावली आणि सगळ्यात पहिले गजानन महाराजांचं मुखदर्शन घेतलं. आलो बा देव मामलेदार बँड जवळ. मग सगळ्यात पहिले रमाभाऊला घेतला आपल्या ब्लॉग मध्ये, आणि रमाभाऊनं त्याचे बॉडीगार्ड बी आणले होते बा, कारण गर्दी तेवढी होती आज. मग शेगाव म्हणल्यावर सगळ्यात पहिले समर्थ सद्गुरु गजानन महाराज की, समर्थ सद्गुरु गजानन महाराज की. रमाभाऊच्या फॅननं त्याच्यासाठी एक छोटीशी गाडी बनवून आणली होती. आणि तेवढ्यात भेटले मला आपल्या विदर्भात सध्या ट्रेंडिंग चालू आहे येशू कचीरवाला. त्याला म्हणायला लावला मी त्याचा फेमस डायलॉग, इतिहासा पुस्तकाला गुगलची कवर, इतिहासा पुस्तकाला गुगलची कवर. आणि हे घरामध्ये पब्लिक आहे ना आपली कचोरी लवर, एकदा बोले बँड बंद झाला. मग आलो बा देवीच्या दर्शनासाठी. सगळं झालं होतं आणि रात्री 10 वाजले होते. मग जेवण करायला आलो. लय वेळची जेवायची ऑर्डर दिली होती आणि लय भूक लागली होती. ऑर्डर काही आणूच नाही राहिले होते रे बाई. आम्ही वाट पाहू राहिलो ऑर्डरची, हे बघा खाऊ राहिले गप्पा गप. जेवण गिवण झालं, गजानन महाराज की जय म्हणलं आणि निघलो आता आम्ही घरा इकडे. कोणी किती मी करू दे हवा, हवा आपलंच गाजतंय भावा.